कोणार्क, अपना शहर अपनी बातें। हे आपणा सर्वांना माहीत आहे की डोंबिवली शहरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने गणपती मंदिर संस्थांनी सुरू केलेली ही नववर्ष यात्रा हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे यासाठी प्रामुख्याने आज आपण सर्वजण पाहता डोंबिवली शहरातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आज ही सुरू झालेली आहे। तिची सुरुवात डोंबिवली शहरापासून झालेली आहे। डोंबिवली शहरातील सर्व संस्था असतील, सर्व समाज असतील, ते सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या गुढीपाडवा यात्रेमध्ये सहभागी होत असतात। या पूर्ण यात्रेच्या निमित्ताने लोकशाहीचा येणाऱ्या काळामध्ये निवडणुका जवळ आहेत। त्या निवडणुका जवळ असल्यामुळे सर्वांनी मतदानाचा अधिकार राबवला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांना या दृष्टिकोनातून प्रचार आणि प्रसार करतो। पाडव्याच्या काय शुभेच्छा द्यायला सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप मी शुभेच्छा देतो। या ठिकाणी हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं या ठिकाणी जावो। नवीन वर्षामध्ये नवीन नवीन संकल्प लोकांनी करू, तर त्यांचे संकल्प जे आहेत ते पूर्ण हो। त्याचबरोबर ह्या स्वागत यात्रेमध्ये गेली 10 वर्ष मी या ठिकाणी सहभागी होतो। स्वागत यात्रेचं 26वं वर्ष आहे। मंदिराचं जे आहे गणेश मंदिर देवस्थानचं हे 100 वर्ष पूर्ण या ठिकाणी झालेले आहेत। आणि या स्वागत यात्रेनिमित्त एक संस्कृती, एक परंपरा जी आहे डोंबिवलीची जोपासण्याचं काम जे आहे ते सगळे डोंबिवलीकर जे ते या ठिकाणी करतात। काय आव्हान असणार आहे? एकंदरीत निवडणुकीचं वातावरण आहे, मतदानाबाबत काय आव्हान? कुठलं आव्हान? मतदान वाढवण्याबाबत काय आव्हान? मतदान ह्या पण स्वागत यात्रेमध्ये जर आपण पाहिलं तर एक जास्तीत जास्त मतदान करा हे आव्हान देखील जे आहे हे लोकांना जे आहे या स्वागत यात्रेनिमित्त करण्यात आलेलं आहे। मलाही नवीन मतदार आणि त्याचबरोबर सगळ्यांना एक आव्हान करायचं आहे की आपण सगळ्यांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जे आहे हे मोठ्या संख्येमध्ये सहभाग घ्यावा, मोठ्या संख्येमध्ये जे आहे या ठिकाणी मतदान करावं। कारण की ही निवडणूक कुठल्या एका व्यक्तीची नाही आहे, एका पक्षाची नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे। देशाला अजून उंचीवरती घेऊन जायचं असेल आपल्याला तर आपल्याला मतदान जे आहे ते त्या ठिकाणी करावं लागेल। विकासाचं राजकारण जे 10 वर्ष आम्ही या ठिकाणी करतो आहे, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चालला आहे त्याला असंच पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी या मतदानाच्या माध्यमाने, या इलेक्शनच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांना करायचं आहे। मग मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जे आहे ते मोठ्या संख्येमध्ये जे आहे ह्या मतदानाला जे आहे ते आपण उतरलं पाहिजे, जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि आपली लोकशाही जी आहे अजून बळकट जी आहे त्या ठिकाणी केली पाहिजे। उद्या गुढीपाडव्याच्या अनुषंगाने फडके रोडला आणि पूर्ण डोंबिवलीकरांमध्ये मोठा उत्साह असतो आणि त्या ठिकाणी नववर्ष स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते। त्या दृष्टीने काही आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत। गारडा सर्कल येथून जी अवजड वाहनं येणार आहेत त्यांना आम्ही बंदी केलेली आहे जेणेकरून ते फडके रोड या ठिकाणी येणार नाहीत। त्यानंतर आप्पा दातार चौक, बाजीप्रभू चौक येथून फडके रोड या ठिकाणी येणाऱ्या वाहनांना आम्ही बंदी केलेली आहे, सर्व प्रकारच्या वाहनांना, जेणेकरून हा जो नववर्षाचा जो स्वागताचा कार्यक्रम आहे तो उत्साहात आणि आनंदात पार पडेल। काय आव्हान? मी जनतेला आवाहन करेन की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होतेच, परंतु आपल्या जो आम्हाला वाहतुकीच्या दृष्टीने आम्हाला पूर्ण व्यवस्था व्यवस्थित पार पाडायची आहे, त्यामुळे आम्हाला पोलिसांना सहकार्य करा। कमीत कमी वाहनांचा जर लोकांनी वापर केला तर त्याप्रमाणे लोकांची रस्त्यावर पार्किंग होणार नाही आणि गर्दी होणार नाही।